हो का? साहेब आज खाजगी विद्यापीठामध्ये आरक्षणाचा मुद्दा जर मांडला की प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ज्या ज्या वाढल्या जातात तिथे आरक्षणाचा विषय दिवसेंदिवस प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज वाढायला लागल्या. एक तर पहिली गोष्ट म्हणजे शिक्षणाचं होणारं खाजगीकरण आणि त्याच्यातनं वंचित राहणारे गरीब महाराष्ट्र हा एक डिस्क्रिमिनेशनचा भाग आहे, हा भेदभावाचा भाग आहे आणि एक वेगळा वर्ग तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे करत असताना आम्ही पहिल्या दिवसापासून मी ह्या बिलाबद्दल बोलतो आहे की विद्यार्थ्यांचं आरक्षण असलंच पाहिजे. जेवढं आरक्षण आहे 1% SC, 1% OBC, 1% ST, EBC जे काय रिझर्वेशन्स आहेत ते जे मान्यताप्राप्त संविधानिक आरक्षण आहेत ते केवळ खाजगी संस्था आहे म्हणून त्यांना लागू होणार नाही का, तर लागू झालेच पाहिजे. आणि तेव्हाही त्यावेळेस जेव्हा हे पहिल्यांदा आलं तेव्हाही आम्ही सरकारवरती जबरदस्ती करून ते लागू करून दिलं. आज नवीन मुद्दा समोर आला. आम्ही त्यांना विचारलं की शिक्षक कामावर घेणार आहात, हो, मग शिक्षकांच्या आरक्षणाचं काय? सरकारकडे उत्तरच नव्हतं. मग त्यांनी सांगितलं नाही, खाजगी हॉस्पिटलमध्ये आपण कुठे जेव्हा पेशंट ॲडमिट करतो तेव्हा म्हणजे काय नको ते सरकार बोलायला लागलं. आमचं स्पष्ट मत होतं की जेव्हा तुम्ही शिक्षणाचं खाजगीकरण करायला निघालात तेव्हा नोकऱ्यांची शाश्वती काय? मागासवर्गीय म्हणजे OBC, SC, ST ह्यांचं जे आरक्षण आहे ते आरक्षण कायम राहिलं पाहिजे. तेही तेवढेच हुशार आहेत, तेही तेवढंच चांगलं शिकवतात. डॉक्टर मुणगेकरांसारखे एक माणूस, एक सज्जन हे या शहराचे व्हाईस चान्सलर होते आणि असे अनेक जण होऊन गेले. मग आता जर पुढच्या काळामध्ये प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजचा एकही डीन शेड्यूल कास्ट नसेल, शेड्यूल ट्राईब नसेल, OBC नसेल, तर या एकंदर समाज रचनेचं विदारक चित्र समोर जाईल. या अनादी काळापासून चालत आलेलं आहे. एका विशिष्ट समुदायाचं वर्चस्व हे आपण बघत आलेलो आहे. आणि हे सगळं आम्ही विधानसभेत मांडल्यानंतर मंत्री महोदयांकडे कुठलंच उत्तर नव्हतं. तेव्हा आम्ही सरकारने तरी निर्णय घेऊन भरतीमध्ये, नोकऱ्यांमध्ये खाजगी संस्थातील म्हणजे खाजगी कॉलेजेस जे आपण निर्माण करतो आहोत, युनिव्हर्सिटीज, त्याच्यामध्ये जी भरती केली जाणार आहे त्याच्यामध्ये आरक्षण ठेवावं असा आग्रही मागणी सगळ्या विरोधी पक्षांनी केली. म्हणजे त्यांनी सांगितलं की अश्लील नृत्य. मला अश्लील या शब्दाचा अर्थ कुठल्याही डिक्शनरीत काही हे नाही. ऑप्सिन डान्स म्हणजे काय? कुठलीही स्त्री ही पोटाच्या भुकेसाठी एखादा काम करत असेल तर त्याला सामाजिक दृष्टिकोनात पण बघितलं पाहिजे. आणि ह्याच्यावरती अनादी काळापासून वाद चालू आहेत. प्रत्येकाच्या नजरेतील वासना आणि त्याच्या नजरेत असलेली चूक ही तुम्ही कायद्यात रूपांतरित करू शकत नाही ना. आणि म्हणून ह्या कायद्याला विरोध नाही केला, पण एकंदरीत हे लायसन्स राज जे सुरू झालेलं आहे हे सगळं बंद होणार आहे का? नाही. फक्त 1 रुपयाचे 2 रुपये होणार. ते करण्यापेक्षा ह्याच्यातला काहीतरी वेगळा मार्ग काढून त्याला अश्लील न म्हणता, शेवटी नृत्य ही कला पण आहे ना. आणि भारतामध्ये ह्या कलेला फार 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 महत्त्व आहे. आपण तमाशाला कधी अश्लील म्हणतो का? ती तर आपली लोककला आहे. म्हणजे उद्या जर मी एखाद्याने तिथे तमाशा ठेवला तर त्याला मी अश्लील म्हणणार का? म्हणूच शकत नाही. तमाशाला लोकमान्यता आहे. ते एकदा सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा. उगाच कोणाच्या तरी हातातला कायदा आपण करतो आहोत आणि कोणाच्या तरी हातात कायदा देतो आहोत असं होऊन. आपण ज्याला प्रश्न विचारतात तो या पक्षातला छोटा कार्य. त्याच्यामुळे ते कोण कोणाशी बोलतं याच्यात मला पूर्वीपासूनही माहिती नव्हतं. मी अजितदादांच्या एकाही बैठकीला कधी उपस्थित नव्हतो. त्याच्यानंतर होणाऱ्या घडामोडींमध्येही मी नाही. माझा फक्त मार्ग एकच आहे की शरद पवार सांगतील ते अंतिम. एवढ्या या एकाच लाईनवरती मी आयुष्यभर चालत आलेलो आहे आणि पुढचं आयुष्य चालत राहील. नाही, मी पहिल्यांदा सांगितलं की मला काय याच्याबद्दल माहीत नाही. मी अनाभिज्ञ आहे. आय नो नथिंग अबाउट इट.
दोनच